तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. समचरण सरोजं सांद्रनीलं बुधाभं, जगनहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथीचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथीचा विचारू. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. चक्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती,
तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझेच गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्रमता हे ज्ञान राजा श्रीमुक्ता परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्रमता आता अभिनव वाग विलासिनी जी चतुरार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजरदई सद्गुरु जेने तरविलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादरू विवेकवरी श्री गुरुचरण सरोज रज निजमणि मुकुर सुधारी भरण रघुबल विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि अरवो कलेस विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार सुत विनती बारंबार पवन सुत अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता राम भक्त मोहे शरण मिली जो राम भक्त मोहे शरण मिली जो पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंड प्रस्तुत प्राप्त ठिकाणी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदाचार्य देहूचे असणारे मूर्तिमंत पुतळे यावत विश्वाला गाथा या स्वरूपामध्ये ज्या महात्म्यानं पंचम वेद बहाल केला वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानावरती आरूढ असलेलं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला बघून विश्वाला घाबरवणाऱ्याला काळा घाम फुटावा असा सामर्थ्यवान महात्मा श्री तुकोबाराय यांचा चार शरणाचा आणि खऱ्या अर्थानं मानवी जीवनाला उपदेश करणारा अभंग
आज तुमच्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. निवडलेल्या अभंगामध्ये जगाला उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबराय काही शब्द खर्चे घालतायत, ज्यामध्ये आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. एक वार निहाळलं जगद्गुरु तुकोबरायांनी. ज्या काळात जगद्गुरु तुकोबराय जगत होते त्या काळात एक वार दृष्टी टाकली समाजावरती आणि अनुभवलं जगद्गुरु तुकोबरायांनी. ज्या पद्धतीनं समाज वागतोय, ज्या पद्धतीनं समाजाचं कार्य चालू आहे, ज्या पद्धतीनं लोक जगतायत, ती पद्धत जगद्गुरु तुकोबरायांना आवडली नाही. कारण ज्या वेळेला समाजाकडे बघितलं, अधपतनाच्या दिशेने समाजाची वाटचाल चालू आहे. पाप समाजात वाढतंय, चुकीच्या मार्गाने लोक प्रवास करतायत. ही गोष्ट कुठंतरी खटकली जगद्गुरु तुकोबरायांना आणि उपदेश करावा असा वाटला. म्हणून घेऊन येत आहेत तुमच्यापर्यंत आजचा अभंग. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आजपर्यंत तुम्ही जे काही वागलात, आजपर्यंत तुम्ही जे काही केलंय, ते सगळं त्याच्यावरती पाणी सोडा म्हटले. पण किमान जे माग विपरीत परिणाम तुम्ही अनुभवले, किमान त्या परिणामांचा अनुभव स्वतःच्या उराशी बाळगून किमान आता तरी न्यायसंगत वागण्याचा प्रयत्न करा, सत्याच्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. नका करू नाश आयुष्याचा. स्वतःच्या अनमोल मिळालेलं जे आयुष्य आहे, खूप मेहनतीनं अपार पुण्याईच्या बळावरती मिळालेला हा मानवदी आहे, हे आयुष्य. याला सहज उगाच फालतू मध्ये दौडू नका म्हटले. नका करू नाश आयुष्याचा. आणि हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सारख्यांच्या पायावरती लोटांगण घालण्यासाठी आज तयार आहे. दंडवत घालतायत तुकोबराय. सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. नका गुंतू म्हटले बाकीच्या विषय कामांमध्ये. जीवनाचा उद्धार करणारा एकमेव तत्व आहे परमात्मा. त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि ऐका ना, त्याचं नामचिंतन करत असताना मात्र चित्ताची शुद्धी महत्वाची आहे. ते चित्त शुद्ध करा. याच्यासाठी मी तुमच्या पायावरती लोटांगण घालायला तयार आहे. व्यावहारिक भाषेतनं सांगायला लागतात तुकोबराय आपल्याला. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये काही हित व्हावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी एक सोपा आणि सरळ मार्ग सांगतायत जगद्गुरु तुकोबराय. हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकविध. मनाला एका ठिकाणी थांबवून म्हणजे मनाला एकाग्र करून त्या परमात्म्याचं चिंतन करा. त्या चिंतनामध्ये, त्या नामस्मरणामध्ये तुमचं हित लपलेलं आहे. याच्या पुढे जाऊन थोडी व्यावहारिक भाषा वापरतात जगद्गुरु तुकोबराय. मनुष्य जीवन असे, कुठलीही गोष्ट, कुठलाही व्यापार, कुठलाही धंदा माणूस नफ्याच्या उद्देशानं करत असतो, काहीसा लाभ व्हावा या अपेक्षेनं करत असतो. आणि किमान त्या एखाद्या व्यापारात जर लाभ झाला नाही तर तो व्यापार, तो धंदा, तो व्यवसाय दीर्घकाळ माणसाचा चालत नाही. म्हणून साध्या सरळ व्यापारामध्ये तुम्ही जर लाभाची, हिताची अपेक्षा करता तर अनमोल मिळालेला हा मानवदी आहे, हे जीवन आहे. या जीवनात सुद्धा परमार्थिक लाभ तुमच्या जीवनात घडला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे ज्या संसारात तुम्ही आम्ही जगत आहोत, माझ्यापेक्षा संसार तुम्ही चांगला केलाय, तुम्हाला तो चांगला कळतोय. ज्याप्रमाणे संसारात, व्यापारात तुम्ही हित बघता, नफा बघता, लाभ बघता, त्याच प्रकारानं या परमार्थिक व्यापारात सुद्धा लाभ बघा ना. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात. माझ्यासारखा अल्पज्ञानी माणूस तुम्हाला काय बरं शिकवणार आहे, काय तुमच्या समोर सांगणार आहे? बस एवढंच सांगेल. तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा ज्याच्यामध्ये तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला नफ्याची प्राप्ती होईल, असा व्यापार करा. काय फार शिकवावे? माझ्यासारख्या अज्ञानी माणसानं काय तुम्हाला समजावं? सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. निवडलेल्या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं सविस्तर चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. तत्पूर्वी वक्ता या नात्याने थोडासा परिहार देणं मला या ठिकाणी क्रम प्राप्त आहे. आणि तो म्हणजे असा, ज्यांना आपल्यातनं जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होते, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आज हा सोहळा या ठिकाणी घडून येतोय, कैलासवासी गंगा भागीरथी
असराबाई नारायण कुकलारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं त्यांचा पश्चात त्यांचा जो परिवार आहे, आदरणीय श्री मच्छिंद्र नारायण कुकलारे, हरलाल नारायण कुकलारे, सौभाग्यवती गोजराबाई शिवनाथ पटरे आणि समस्त कुकलारे परिवार आपल्या मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या परिवारानं या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ सोहळा, हा अन्नयज्ञ सोहळा, हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्वांची उपस्थिती खऱ्या अर्थानं गेलेल्या मातोश्रींच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सुवर्णयोग या कीर्तनात असा आहे, या कीर्तनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज वारकरी कलाकार मंडळींची उपस्थिती आहे, ज्यामध्ये उभं आयुष्य ज्यांचं परमार्थ करण्यात गेलं भजन सम्राट वारकरी वैभव हरिभक्त परायण बाबूरावजी महाराज जाधव काका ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या बाजूला हरी महाराज त्यांनाही वंदन करतो. आमचे अण्णा असतील, परिसरातील गायनाचार्य टाळकरी मंडळी असतील, आमचे विनेकरी महाराज त्यांनाही वंदन. सुंदर ज्यांचा मृदंगावरती हात आहे, महाराष्ट्र भूषण मृदंग सम्राट मृदंग महामेरू आपल्या गावातील भूमिपुत्र आमचे जिवलग मित्र हरिभक्त परायण ऋषिकेश दादा कराळे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सुंदर हार्मोनियमवरती ज्यांची मला साथ लाभते आदरणीय महाराजांना या ठिकाणी वंदन. दुसऱ्या बाजूला सुंदर ज्यांनी प्रथम चाल गायली, आपल्या महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राचं भूषण भजन सम्राट भजन वैभव हरिभक्त परायण अशोकजी महाराज व्यवहारे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन. दुसऱ्या बाजूला आवाजाचे जादूगार ज्यांना आपण म्हणूयात, सुंदर कोकिळीसारखा ज्यांचा आवाज आहे, आपल्या परिसराचं भूषण महाराष्ट्राचं वैभव आमचे परममित्र हरिभक्त परायण स्वरसम्राट राजेंद्रजी महाराज बडोगे त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहेत. आमचे बापू महाराज सुंदर सोबदार महाराज ज्यांचा सुंदर वेश आणि सुंदर वेशभूषा आहे, त्यांनाही या ठिकाणी वंदन करतो. आज या कीर्तनासाठी ज्यांचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी सेवेत आपल्या हजर आहे, मातोश्री चॅनल त्यांनाही या ठिकाणी वंदन. हा कार्यक्रम यानंतर असाच बघण्यासाठी मातोश्री चॅनलवरती जा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन आपल्याला सुरू करायचंय, पण कीर्तन सुरू करण्यापूर्वी काहीशा सूचना आहे माझ्या तुमच्याकडून. त्या सूचनांचं पालन मला अपेक्षित आहे. बघा, ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी सर्वांनी हाताने टाळी वाजवायचे, मुखानं नामस्मरण करायचे आणि किमान या ठिकाणी कीर्तन संपन्न होईपर्यंत अंतकरणामध्ये सच्चिदानंद घन परमात्म्याचं चिंतन कीर्तन होईपर्यंत करायचे, एवढी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. त्यानंतर ही दिग्गज गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एखादा सुंदर प्रमाण, एखादी गोड चाल, यांच्या हातचा एखादा सुंदर बोल, सुंदर चक्रधार जर कानावरती पडला तर यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक तासभर आपल्याकडं शिल्लक आहे. थोडंसं कीर्तन उशिरा सुरू झालं, 12:15 साडेबारापर्यंत कीर्तन आपल्याला करायचंय. तोपर्यंत कीर्तनामध्ये व्यत्यय येईल, विघ्न येईल, कीर्तनामध्ये जरा विक्षेप येईल, असं कुठल्याही प्रकारचं कृत्य कोणी करायचं नाही. विशेष करून आपापले मोबाईल सायलेंट मोड किंवा फ्लाईट मोडला जर टाकले तर आपल्या सर्वांचे खूप खूप उपकार होतील. बस एवढ्याच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे, तेवढ्या अपेक्षांची पूर्ती करूया. माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं आणि अनुभवानं सर्वच क्षेत्रात तुम्ही असणारे सर्वच जण तुमच्या चरणारविंदी एकदा साष्टांगानं वंदनवत करतो आणि माझ्या कीर्तन रूपी निरूपणाला सुरुवात करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा माझा पायावरी, वार करी संतांच्या या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक है पायावरी, ओ मस्तक है पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या.
संतांचा. बघा, अभंगाच्या दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करूयात. आज जगद्गुरु तुकोबरा एक विशेष उपदेश घेऊन आपल्यापर्यंत येत आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. मानवी जीवनात काही मुख्य तत्व आहेत, ते आपल्याला अनुभवायला भेटतात की केवळ तेच माणसाचं हित, त्यांच्याच मनामध्ये माणसाचं संपूर्ण हित व्हावं, ही भावना आपल्याला बघायला भेटते. नंबर 1, माणसाचे आई वडील. आई वडिलांच्या मनामध्ये नेहमी ही कामना असते, इच्छा असते की आपल्या मुलाचं, आपल्या अपत्याचं नेहमी कल्याण व्हावं. ही पवित्र संकल्पना आई वडिलांच्या मनामध्ये असते. पण या बाबतीत जर बोलू गेलो तर त्या कामनेला, त्यांच्या इच्छेला, त्यांच्या आशीर्वादाला मर्यादा आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची सदिच्छा केवळ आपल्या परिवारापुरती मर्यादित आहे. पण याच्या पलीकडे जर बोलू गेलो तर जगामध्ये असं एक तत्व आहे, असं एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांना संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं ही पवित्र इच्छा, पवित्र संकल्पना नेहमी ज्यांच्या मनामध्ये असते. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी स्वतःचा देह जरी झिजावा लागला, जगाच्या कल्याणात संतांच्या भोवती, जगाच्या कल्याणात संतांच्या भोवती, हे कष्टविती पर उपकारे, हे कष्टविती पर उपकारे. जगाचा कल्याण संतांच्या विभूती, जगाचा कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारी, देह कष्टविती पर उपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. स्वतःच्या देहाची झीज जरी झाली तरी चालेल, पण जगाचं मात्र कल्याण झालं पाहिजे. ही पवित्र संकल्पना घेऊन जे या पृथ्वी तलावरती अवतरित होत आहेत ना, त्यांचं नाव आहे संत. त्यांच्याच मनामध्ये इच्छा असते कायम, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, बुडते जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. समाजानं योग्य मार्गानं वाटचाल करावी. समाजानं जन्माचा मूळ हेतू, मूळ उद्देश लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्वजीवनाचं वर्तन करावं, किंवा स्वजीवनाचा उद्धार माणसानं करून घ्यावा, याच्यासाठी त्यांची दिवस रात्र धडपड असते. मी तुम्हाला सांगितलं ना, जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात काही असे प्रश्न निर्माण झाले. पाहिलं समाजाकडं, यांची वाटचाल चुकीच्या मार्गाने चालू आहे. आणि याच मार्गाने जर हे वाटचाल करत राहिले गड्या, तर यांना स्वतःच्या अधपतनाला सामोरं जावं लागल. यांना ज्या परमात्म्याची प्राप्त करण्यासाठी हा स्वज्वळ मनुष्य देह मिळालेला आहे, ज्या परमात्म्यानं हा सुंदर मनुष्य देह केवळ त्याच्या प्राप्तीसाठी या मानवांना दिलेला आहे, ते मूळ उद्देश बाजूला ठेवून माणूस कुठंतरी चुकीच्या वाटेने भरकटत जायला लागलाय. आणि याचं सर्वथा अधपतन होऊ शकतं. ही गोष्ट तुकोबारायांच्या लक्षात आली, म्हणून आज येत आहेत तुमच्या आमच्या जवळ. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. जाणलं तुकोबारायांनी, आतापर्यंत खूप काही केलं आपण. जरा इकडे लक्ष करा माझ्याकडं. आजपर्यंत बऱ्याच लोकांचं वाईट केलं, आजपर्यंत बरेच भांडणं केली, आजपर्यंत बऱ्याच जणांची डोकी फोडली, आजपर्यंत बऱ्याच चक्रा पोलीस स्टेशनला मारल्या. आता हे सगळं सोडून द्या. किमान आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्हाला सांगू, मानवी जीवन सर्वथा अवलंबून परमात्म्यावरती. मला कथा भाग लांबवायचा नाही. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण त्या परमात्म्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं माणसाला बाकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा जो माणसाच्या जीवनाचा मूळ उद्देश आहे, मूळ हेतू आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करावं.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखल्या. त्याच्याशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णताच नाहीये. त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. कित्येक साधू संतांनी आतापर्यंत सांगितलंय. सुमिरन करले मेरे मना तुरी बीती उमर हरी नाम बिना सुमिरन करले. माणसाचं आयुष्य फुकट चाललंय, फुकट. नको त्या गोष्टीत माणसाला गुंतायचंय, नको त्या रंगात माणसाला रंगायचंय. पण मूळ ज्या परमात्म्याच्या आशेनं आपण जीवन जगतोय, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला जीवन जगायचंय, तो मूळ हेतू कुठंतरी बाजूला राहून गेला. आणि या संसारात इतका रंगलो आपण, इतका गुंतत चाललो, पावला पावलावरती संसाराचं जाळं व्यापात चाललंय माणसाला. आणि जितका जितका गुंतत जातो तितका तितक्या क्षणिक आनंदाची प्राप्ती माणसाला होते. पण त्या क्षणिक आनंदाच्या लोभापायी स्वतः इतका जाम फसत चाललो, याचं भान माणसाला राहिलं नाही. हे समजावून सांगण्यासाठी संत अवतरित होत असतात आणि संतांचे उपदेश असतात. का समजावून सांगावं लागतंय त्यांना? नका करू नाश आयुष्याचा. कारण जर बारकाईनं आपण पाहिलं तर अल्प आयुष्यमान व देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. हो मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाये गा. राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. या देहाला, या मानवी जीवनाला मर्यादा आहे शिरेगावकर. हे दीर्घायुष्य चालणार नाहीये. हे कायम जन्मजन्मांतराचं सोबती हा देह नाही. प्रत्येक जन्मात वेगळ्या अवस्थेमध्ये माणसाला जन्म घ्यायचा आहे. आणि सगळ्या जन्मांती एकमेव साधन हे हा मनुष्य देह असं आहे की याच्यामध्येच माणसाचा उद्धार होऊ शकतो. गड्या हो, याला दीर्घायुष्याची, याला मर्यादा आहे, आयुष्याची मर्यादा. म्हणून त्या मर्यादेमध्ये जीवन जगत असताना अगदी थोडासा अवकाश आपल्याकडे आहे, थोडीशी संधी आपल्याकडे आहे. ज्या संधीचं सोनं आपल्याला करायचंय, पण त्या बाजूला विचार करायला वेळ नाही माणसाला. माणूस सहज म्हणतो आता कुठं 70 वर्षाचा झालो होतो आणि आलं मरण. काय वय होतं? काहीच नाही हो. 60 वर्षाचे असतानाच गेले बघा, आलं त्यांना मरण. एक विचारू का तुम्हाला? उत्तराची अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. मरण माणसाला येत असतं का? काय वाटतं तुम्हाला? मरण माणसाला येत असतं का? नाही देणार तुम्ही उत्तर, मला माहिती. मी देऊन जातो. एक त्याच्यासाठी सुंदर उदाहरण देऊन जातो मी तुम्हाला. ज्या वेळेला आपल्याला पंढरपूर आळंदी सारख्या क्षेत्राला जायचं असतं, लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेला आपल्याला पंढरपूर आळंदी या क्षेत्रांसाठी, या क्षेत्राला जायचं असतं, त्यावेळेला सगळ्यात पहिला आपण काय करतो माहिती? बस स्टॉपवर जातो, एखाद्या बसमध्ये बसतो, त्या बसचं तिकीट काढतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय, उदाहरण घेऊ पंढरपूर, त्या पंढरपूर पर्यंत आपण आलो. पंढरपूरच्या बस स्टॉपवरती बस थांबली की माणसाच्या तोंडातून सहज निघतं काय? आलं 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 पंढरपूर. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता मला सांगा, पंढरपूर आलं की तुम्ही पंढरपूरला गेले? पंढरपूर तिथंच आहे, सोलापूर जिल्ह्यात. आपण लासूरच्या बस स्टॉपवरून बस पकडली, त्याच्यासाठी काही पैसे खर्च करून तिकीट काढलं आणि त्या तिकिटाच्या बळावर 200-250 किलोमीटरचा प्रवास करून मग आपण पंढरपूरला गेलो. पंढरपूर आपल्यापर्यंत आलंच नाही. तद्वत माणसाचं मरण आहे. मरण माणसापर्यंत कधी येतच नसतं. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष खर्चून माणूस क्षणाक्षणाची गटिका जगून त्या मरणापर्यंत जात असतं. पण हे आपल्याला कधी कळायला तयारच नाही. आपण म्हणतो इतक्या लवकर ते कधी येतच नाही. आणि एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे माणसाचा. काय माहिती? माणूस काय म्हणत असतो?
मरण कधी कोणाला सांगून आलं का? मरणाचे काही संकेत मिळत असतात का? घडीचा भरोसा नाही माणसाचा, कधी जावं लागणं माहिती नाही. या वाक्याचं खंडन करील मी, जबाबदारीनं बोलून जाईल. या वाक्याचं खंडन करील का? शास्त्राचे पुरावे देऊन जाईल तुम्हाला. शिरेगावकर जरा भजन करा. विठ्ठल 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 माणसाला मरण अचानक येतच नसतं. मोठ्या जबाबदारीनं बोलतोय. माणसाला मरण अचानक कधी येत नसतं. माणसाच्या मरणाचे संकेत प्रकृती माणसाला 6 महिन्यापासून देत असते. किती? 6 महिन्यापासून प्रकृती माणसाला स्वतःच्या मरणाचे संकेत देत असते. तुम्ही म्हणाल कसं? सांगून जातो ऐका. पूर्व दिशेला सूर्य उगवलेला असावा, आकाश शुभ्र असावं आणि स्वच्छ आकाशामध्ये माणसानं उगवत्या सूर्याकडं म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे चालत जावं. प्रकृतीचा नियम आहे दादा. ज्या वेळेला सूर्य पूर्व दिशेला वर आलेला असतो, सूर्याचा प्रकाश आहे, आकाश स्वच्छ आहे, आणि ज्या वेळेला पश्चिमेकडून माणूस पूर्वेकडे चालत जातो त्यावेळेला प्रकृतीच्या नियमानुसार माणसाची सावली ही पश्चिम दिशेला पडत असते. बरोबर आहे? बरोबर आहे. आता ऐका. ज्या दिवशी तुम्ही प्रवास करायला निघाल, पूर्वेकडे तुम्ही जाल, त्या दिवशी तुम्ही पूर्वेकडे चालताय, सूर्याचा उदय पूर्व दिशेला झालेला आहे, आकाश शुभ्र स्वच्छ आहे. तुमची सावली पश्चिम दिशेला न पडता जर दक्षिण दिशेला पडली, समजून घ्यायचं तुमच्या जीवनाचे 6 महिने त्या दिवसापासून शिल्लक राहिले. याच्या पुढे बोलून जो जरा जवळ घेऊन जातो तुम्हाला. ऐका. वाहती नदी असावी, स्वच्छ पाण्यानं भरली, स्वच्छ पाण्याची वाहती नदी असावी. त्या वाहत्या नदीच्या धारेमध्ये माणसानं उभं राहावं. प्रकृतीचा नियम आहे. सर्वांगाचं प्रतिबिंब त्या पाण्यात माणसाला दिसतं. करून बघा क्रिया. ज्या दिवशी तुम्ही त्या धारेमध्ये उभं राहाल, लक्षपूर्वक ऐका, स्वच्छ पाण्यानं वाहणारी नदी आहे, त्या धारेमध्ये जाऊन उभं राहायचं. माणसाचं सर्वांग दिसतं, त्याच्यामध्ये पाय दिसतात, गुडघे दिसतात, मांड्या दिसतात, कमरेपर्यंत पोट दिसतं, छाती दिसती. पण ऐका, याच्या पुढं फक्त केवळ माणसाचं शिर दिसत नाही. ज्या दिवशी त्या पाण्यामध्ये माणसाचं शिर दिसलं नाही ना शिरेगावकर, समजून घ्यायचं त्या दिवसापासून आपल्या आयुष्याचे केवळ 3 महिने शिल्लक राहिले. किती? 3 महिने. 3 महिने. बरेच संकेत आहे. जरा आपल्याला वाचायचं नाही. हो काय? माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेत समजून सांगेल मी तुम्हाला. कानी घालून बोट नाद जो पाहावा, न देखता जाणावा 9 दिवस. कानात जर बोट घातले ना माणसानं, ते कसा वेगळा स्वरनाद ऐकू येतं माणसाला. ज्या दिवशी कानातला तो स्वरनाद ऐकू आला नाही ना, समजून घ्यायचं आपल्या जीवनातले केवळ 9 दिवस शिल्लक आहे. बरोबर आहे ना? याच्या पुढेच बोलून जातो. जरा तुम्हाला उत्सुकता वाढली, जरा स्वतःचं मरण जाणून घ्यायचं असं जाणवतंय मला. ऐका. माणसानं असे डोळे जर का दाबून धरले ना, तर त्या डोळ्यामध्ये एक नाना प्रकारच्या रंगांचे चक्र माणसाला दिसायला लागतात. असे डोळे दाबले की गोल गोल चक्र कलरचे दिसायला लागतात माणसाला. ही क्रिया दररोज करून पाहिजे. पण ज्या दिवशी ते चक्र दिसले नाही ना माणसाला, समजून घ्यायचं जीवनातले 7 दिवस शिल्लक राहिले. किती? 7 दिवस. याच्या पुढं बोलून जाऊ. याच्या पुढं ऐका. माणूस जेव्हा स्वतःचे डोळे वरती करून बघतो ना, भोवयांचे केस माणसाला दिसायला लागतात. भोवयांचे केस पाहिजे. दररोज ही क्रिया करून पाहिजे. भोवयाचे केस माणसाला दिसतात. पण ज्या दिवशी डोळे वरती करून सुद्धा भुवयाचे केस माणसाला दिसले नाही, लक्षात आणायचं, समजून घ्यायचं काहीच नाही. आयुष्यातले फक्त 5 दिवस शिल्लक राहिले. बरोबर आहे ना? याच्या पलीकडे बोलून जाऊ. आजही प्रथा आहे आपल्या समाजामध्ये शिरेगावकर, विशेष करून महिला मंडळी. एखादी व्यक्ती जर आजारी असली ना, या महिला मंडळी त्या व्यक्तीला पाहण्यासाठी जात असतात. आणि ह्याच्यातल्या काही मास्टर असतात, त्या जर भेटायला गेल्या, त्या सगळ्यात पहिलं काय पाहतात माहिती? काय पाहतात? सहज बोलतात त्या. आज ना रामभाऊचा नाकाचा शेंडा जरा कल्ल्याला दिसतो. बरोबर आहे ना? म्हणजे हे त्यांच्या मनाचं बोलत नाही, याला आधार आहे शास्त्रात. त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा
नासागरीचे लागे कटाले त्याची दिणी म्हणा रामकृष्ण त्याची दिणी म्हणा रामकृष्ण त्याची दिदी म्हणा रामकृष्ण त्याची दिदी म्हणा रामकृष्ण नासागरीचे अग्र न देखता नयनी मना तेची दिनी रामकृष्ण. तो दिवस माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस असतो आणि आपण सहज बोलून जातो. मरण काय कोणाला सांगून आलं का? या गोष्टी करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही, बरोबर ना? कोण दररोज डोळे दाबून बघल, कोण दररोज कानात बोट घालून बघल, कोण दररोज भोया ताट करून पाहिल. नाही जमत ना. सगळ्यात सोपा पर्याय सांगतो मी तुम्हाला, दररोज ती गोष्ट करावीच लागते. आंघोळ करतो ना आपण दररोज. असा एकही व्यक्ती नाही माझ्या समोर जो दररोज आंघोळ करत नाही. दररोज आंघोळ करतो आपण शिरेगावकर. खूप लाख मोलाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, घरी घेऊन जा. आंघोळ करत असताना ग्लासभर पाणी जरी डोक्यावर टाकलं तर सर्वांग ओलं होतं माणसाचं. पण तुम्हाला सांगू, टँकरच्या टँकर पाणी जरी डोक्यावर ओतलं, टँकरच्या टँकर पाणी डोक्यावरती ओतून सुद्धा माणसाचे दंड आणि छाती ही भिजत नाही. क्रिया लक्षात ठेवा. भरपूर पाणी अंगावरती ओतून सुद्धा माणसाचे दंड आणि माणसाची छाती क्षणभर तिळभर सुद्धा ओली होत नाही. ज्या दिवशी ही क्रिया माणसाच्या जीवनात घडल त्या दिवशी समजून घ्यायचं आपण 15 दिवसाचे सोबते. आता हे तर सगळ्यांना शक्य आहे ना. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आजच्या कीर्तनात एवढंच घेऊन जायचं आणि 15 दिवसात माणसाचा उद्धार सहज होतो. सहज पुरावे देऊन जाईन शास्त्राचे. राजा परीक्षित आहे, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. जर माणसाला स्वजीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, स्वजीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी खूप कमी वेळेमध्ये माणसाला स्वजीवनाचा उद्धार करून घेता येतो. एक सुंदर दृष्टांत तुमच्या समोर मांडून जाईल. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाभारताचा एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ज्याचं नाव आहे कर्ण, जोपर्यंत कर्ण जिवंत होता तोपर्यंत जगात दुसरा सर्वश्रेष्ठ धनुर्धर नव्हता. हे तुम्हाला मान्य करावं लागेल शिरेगावकर. जोपर्यंत कर्ण जिवंत होता तोपर्यंत तोच सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. त्या कर्णाच्या आयुष्याच्या शेवटचे 2.5 मिनिटं मला तुम्हाला सांगायचे. बारकाई नाही का? शेवटचे 2.5 मिनिटं हे मला तुम्हाला सांगायचे. स्वतःची कीर्ती होती कर्णाची, दानशूर व्यक्तिमत्व होता कर्ण म्हणजे. आजपर्यंत त्याच्या दारावरनं कुठलाच याच्या रिकाम्या हाताने गेलं नव्हता. ही त्याची ख्याती होती, जगविख्यात ख्याती बाळगणारा कर्ण. आयुष्याचे शेवटचे 2.5 मिनिटं शिल्लक आहे. कंठामध्ये बाण शिरलाय जो अर्जुनानं मारलेला होता. रथाचं चाक पडलेलं आहे, रथाचं चाक फसलेलं आहे एका खड्ड्यामध्ये. दारातरी ती कोसळलाय कर्ण, कंठामध्ये बाण शिरलाय, तडफडतोय मृत्यूसाठी. आणि इतक्या वेगामध्ये जगाच्या बापानं परीक्षा घ्यायचं ठरवलं कर्णाची. शिरेगावकर, जगाच्या बापानं ब्राह्मणाचा वेश धरला, कर्णाजवळ आला आणि कर्णाला दान मागितलं. सुवर्ण दान पाहिजे मला कर्णा. आयुष्याची शेवटची घटका मोजत असताना कर्णानं ज्यावेळी त्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं तोंडावरती, देवा अरे जर दानच पाहिजे होतं तर ब्राह्मणाचा वेश घेऊन का बरं आलास? अरे तू असंही मागितलं असतं तरी दान दिलं असतं तुला. सांग काय पाहिजे? सुवर्ण दान पाहिजे कर्णा. तुम्हाला सांगू शिरेगावकर, सोन्याचे बरेच मुकुट आजूबाजूला पडले होते. हिऱ्या माणिक मोत्यांनी रत्न जडीत तलवारी बाजूला पडलेल्या होत्या. पण जगाच्या बापानं त्या नाही घ्याव्यात, कर्णाला दान मागावं सोन्याचं. आणि कर्णानंही लोकांचे पडलेले मुकुट देऊ नये. स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट कधीच पडून गेला होता कुठंतरी. जगाचा बाप येऊन दान मागायला लागला, कर्णा सुवर्ण दान पाहिजे. काही नव्हतं जवळ, पण एक गोष्ट लक्षात आली, कर्णाचे दात सोन्याचे होते. दात. शिरेगावकर परमात्म्याला एक विनंती केली, देवा मला सरकता येत नाही म्हटलं जागेवरून, एक काम कर ना माझं,
परमात्म्या बाजूला पडलेला दगड माझ्या हाताजवळ आणून दे. जगाच्या बापानं परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं, कारण याचक म्हणून तुझ्या दारात आलेलोय. माझ्याकडनं काम करून घेतोस. माझ्याकडनं काम करून जर घेतलं तर तो माझ्या कामाचा मोबदला राहील, ते दान ठरल्या जाणार नाही. करणार मला दान हवंय. काय पाहिजे तू स्वतः घे आणि दान मला दे. त्या रक्तरंजित पडलेल्या अवस्थेमध्ये कर्णानं फरफटत फरफटत फरफरट दगडापर्यंत जावं. दगडानं स्वतःच्या तोंडातली दातावर दगड मारावा, स्वतःचे दात काढावे हातामध्ये, त्या परमात्म्याकडे हात पुढे करावा. देवा कर्ण भिरत समरांगणी मागसी दात पाडोणी, मागसी दात पाडोणी, मागसी दात पाडोणी. कर्ण भिरत मागसी दात पाडोणी, मागसी दात कर्ण पडता समरांगणी मागसी दात पाडोनी. हात पुढे केले कर्णानं. देवा अरे घे, सुवर्णदान पाहिजे ना तुला, हे सुवर्ण घे. याच्यातही आणखी परीक्षा पाहावी जगाच्या बापानं. ऐक कर्णा, ब्राह्मण वेशात मी आलेलोय. ब्राह्मणाच्या हातावरती रक्ताचा थेंब जरी पडला तर तो त्याच्यासाठी अपशकुन आहे करना. आणि तुझे दात पाडून दिले, ते दात सगळे रक्तानं माखलेले आहे. रक्तानं माखलेले दात नको मला. रक्तानं माखलेलं सोने घ्यायला मी काय भिकारी नाही. मला दान पाहिजे, देऊन दे. परमात्म्या इतकी परीक्षा घेतोय. अंतकरण गैवरलं करण्याचं, कंठ दाटून आला, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. पण त्या वाहत असणाऱ्या अश्रूंचा फायदा घेतला कर्णानं. शिरेगावकर टपटप 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 डोळ्यातनं अश्रू पडायला लागले. आपला स्वतःचा हात त्या अश्रून खाली केला आणि त्या डोळ्यातनं पडलेल्या अश्रूंनी ते सोन्याचे दात कर्णानं धुवून काढले आणि मग सांगितलं, जा घे ए जगाच्या माय बापा. अरे आज हा कर्ण खऱ्या अर्थानं धन्य होणार आहे. जगाच्या बापाला दान देणारा म्हणून माझी वर्णी इतिहासात लागणार आहे. हे सुवर्ण दान घे. ही सगळी क्रिया 2.5 मिनिटात पूर्ण केली. शिरेगावकर स्वतःच्या जीवनाचा उद्धार केवळ 2.5 मिनिटात करून घेतला आणि जगविख्यात ख्याती मिळवली की आजपर्यंत दानशूर या नावाला डंक लागू दिला नाही. याला म्हणायचं स्वजीवनाचा उद्धार. या प्रकाराचा उद्धार माणसाला करता येतो अतिशय कमी वेळेमध्ये. आणि आपल्याकडं तर सगळं आयुष्य पडलंय, का होऊ शकत नाही. तुको बराई सांगतात, अरे जे झालं ते सोडा, किमान आता 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 तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाचा
वाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा गड्या हो. स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेणं माणसाच्याच हातात आहे. ते करण्यासाठी बाकीच्या जगात दुसरी कोणी तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्हालाच तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. स्वजीवनाचं कल्याण स्वजीवनाचा उद्धार संपूर्णता माणसाच्या हातात आहे. पण त्याच्यासाठी एक काम करावं लागतं शिरेगावकर. स्वतःचा देह स्वतःचा जीव स्वतःचं मन हे परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या परमात्म्याच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत तो परमात्मा तुमचा होत नाही. आणि जोपर्यंत तो परमात्मा तुमचा होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचा उद्धार शक्यच नाही. मानवी जीवनाचा उद्धार एकच आहे. त्या परमात्म्यासोबत आपली नाळ जोडल्या जावी. त्या परमात्माच्या विचाराशी माणसानं संलग्न व्हावं. माऊली ज्ञानोबा एक गोड ओवी देऊन जातात ज्ञानेश्वरीमध्ये. हृदया हृदय एक झाले ए हृदयीचे ते हृदयी घातिले द्वैतपण न मोडिता केले अपुणायसे अर्जुना. हृदया हृदय एक झाले ए हृदयीचे ते हृदयी घातिले द्वैतपण न मोडिता केले अपुणायसे अर्जुना. ही स्थिती ज्या वेळेला माणसाच्या जीवनात उत्पन्न होते ना गड्या, त्या दिवशी परमात्मा माणसाला साध्य होत असतो. साध्य पण त्याच्यासाठी खूप त्याग माणसाला करावा लागतो. किती माहितीये, आपण या बाकीच्या नात्यात गुरफटत बसतो. मुळात कित्येक प्रमाणात तुम्हाला देऊन जाईल अंतकाळीचा कोणीच नाही म्हणून. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुदरा हे आतापर्यंत संतांनी सांगितलं रे, पण ऐकायला आपल्याला तयारी नाही. आपण गुंतत मात्र चाललो त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगू, तुमच्या आमच्या सारख्या चिल्लर माणसांची कथा सांगत नाही तुम्हाला. जिचे 5 पती होते, बलाढ्य शूर वीर आणि जगातल्या सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमध्ये ज्यांची प्रथम वर्णी लागत होती त्यांचं नाव होतं पांडव. आणि त्या पांडवाची पत्नी द्रौपदी गर्व होता त्यांच्यावरती. पण ज्या वेळेला वेळ आली त्याच्यावरती वस्त्र हरणाची, दुःशासनानं ओढत 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 त्या राज्यसभेमध्ये आणले. अंगावरचे वस्त्र ओढतोय दुःशासन. दुर्योधनाचा आदेश आहे. दुःशासन छळ करायला लागला द्रौपदी मातेचा. गर्व होता मनामध्ये, अभिमान होता. आपल्या एका एका पतीकडे अशी नजर टाकून पाहिली. एका एकानं मान खाली घाल हो महिला मंडळी. धर्मराजाकडे पाहिलं मान खाली गेली. अर्जुनाकडे पाहिलं मान खाली गेली. भीमाकडे पाहिलं मान खाली गेली. नकुल सहदेव सर्वांनी माना खाली घातल्या. धर्मपंडित त्या सभेमध्ये बसलेले होते. द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म यांच्यासारख्या महान योद्ध्यांकडे पाहिलं, कुलश्रेष्ठांकडे पाहिलं, पण त्यांच्या देखील माना खाली गेल्या आणि कळून चुकलं. आता यांच्यापैकी आपल्याला कोणीच कामात येणार नाही. आपल्याला तारणहार केवळ आता फक्त एकच होऊ शकतो. एकच. आणि त्याला आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कास खयाला गेला, वेळ कास खयाला गेला, वेळ कास खयाला गेला, वेळ कास खयाला गेला, वेळ कास
दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले सर्व राज्यसभेत दृष्टी टाकली द्रौपदी मातेनं. कुणीच काम येईना. म्हणून आवाज दिला जगाच्या बापाला, कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया. कृष्णा, अरे माझ्यावरती वाईट प्रसंग ओढवलाय, तुला दिसत नाही का? तुम्हाला सांगू महिला मंडळी, कौरवे पांचाली सभी माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. जगाच्या बापानं अवतरित व्हावं त्या ठिकाणी, वस्त्राकार रूप धारण करावं. अरे बघणाऱ्यांना विचार पडावा, नारी में सारी आया सारी में नारी आहे. लज्जेचं रक्षण केलं द्रौपदीच्या. का माहितीये? पवित्र पर्व आहे, भाऊबीजेचा आजचा दिवस आहे. मी बोलणं योग्य समजेल या ठिकाणी. काय केलं होतं माहितीये? काहीच नाही हो, काहीच नाही. शिशुपालाचा वध ज्यावेळी भगवान परमात्म्यानं केला, शिशुपालाचा शिरच्छेद करून सुदर्शन चक्र ज्या वेळेला हातामध्ये आलं, स्वतःच्या हाताला थोडीशी जखम करून घेतली परमात्म्यानं. ज्या वेळेला त्या बोटामधनं रक्ताचे थेंब गळायला लागले, हे दृश्य सगळ्या सभागृहानं पाहिलं. तुम्हाला सांगू, सुभद्रा सख्खी बहीण होती परमात्म्याची, पण ज्यावेळी सुभद्रेनं पाहिलं, शिंदी फाडायचे बांधायचे बोटाला, पण स्वतःचा पितांबर स्वतःचा शालू फाडला नाही सुभद्रेनं. का? ज्यावेळी परमात्म्यानं तिच्या पदराकडे पाहिलं, त्यावेळी सुभद्रेनं मनोगत जाणलं भगवंताचं, आणि सुभद्रा उपदेश करते भगवंताला, कृष्णा, अरे एका सुवासिनीचा पदर फाटणं हा अपशकुन असतो रे. मी बांधला असता माझा पदर फाडून तुझ्या हाताला बांधला असता कृष्णा, पण एका सुवासिनीचा पदर फाटणं हा अपशकुन आहे, मी ते नाही करू शकत. बाजूला द्रौपदी उभा होती, क्षणाचा विचार नाही केला. चिंती बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंती बांधते, चिंती बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंती बांधते. हो फाडून भर जरी सेला सेला सेला, फाडून भर जरी सेला, फाडून भर जरी सेला सेला सेला, फाडून भर जरी सेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते. क्षणाचा विचार नाही केला द्रौपदी मातेनं, स्वतःचा भरदरीत शालू असा टर्र फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधली. बोटाला नारदजी उभे होते तिथं. नारदजींनी विचारलं द्रौपदीला, द्रौपदी, अरे त्याची सख्खी बहीण आहे सुभद्रा, तिनं स्वतःचा शालू फाडला नाही, तिला तिच्या कुंकवाची चिंता पडली, तुला तुझ्या कुंकवाची चिंता नाही? द्रौपदीचं उत्तर घरी घेऊन जा. श्रीगावकर महिला मंडळी, द्रौपदीनं उत्तर दिलं नारदजींना, नारदजी, कुंकवाची चिंता, ज्याच्या हाताला जखम झाली, ज्याच्या हातावरती बांधण्यासाठी या पदराचा वापर केला ना, हा पदर, या पदराचं रक्षण करणं त्याच्या हातात आहे. काय त्या कुंकवाची चिंता घेऊन बसलात? अरे यानं जर ठरवलं
तर चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या कुंकवाला कुणी गालबोट लावू शकत नाही. हा ताकद, हा सामर्थ्य बाळगणारा हा महात्मा आहे. आणि या पदराचा विचार करू. भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. विचारलं, द्रौपदी माता उत्तर देते नारदाला. नारदजी शालू काहीच नाही हो, शालू काहीच नाही. त्याच्यासाठी मला माझं काळीज जरी फाडून बांधावं लागलं तरी क्षणमात्र तीळ मात्र विचार ही द्रौपदी करणार नाही. काळजाची चिंदी फाडून देईन, काळजाची चिंदी फाडून देईन. इतके तयाचे मजबरी ऋण, इतके तयाचे मजबरी ऋण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. त्या एका चिंधीसाठी शिरेगावकर, त्या एका चिंधीसाठी वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माबुली. इतकं समर्पण पाहिजे देवाला आपलं करण्यासाठी. इतकं समर्पण, इतका त्याग लागतो. मग तेव्हा कुठं तो परमात्मा आपल्या जवळ येत असतो, आपल्याला जवळ घेत असतो. आपल्याला याच्यातलं काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त दाखवायचंय जगाला. जरा कडू वाटण पण बोलतो. आपल्याला फक्त देखावा करायचा आहे समाजामध्ये. माझ्यासारखा भक्त कोणी नाही, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, माझ्यासारखा वारकरी कोणी नाही, माझ्यासारखा टाळकरी कोणी नाही. या सगळ्या गोष्टी पापांच्या थाळ्याखाली झाकून आपण करतो. आणि जेव्हा एवढं करून वाईट वेळ माणसाच्या जीवनात येते त्यावेळी मात्र शिंतोडे आपण परमात्म्यावरती उडत असतो. देवाला हे दिसाना का, माझी एवढी चांगली भक्ती आहे, माझी एवढी चांगली सेवा आहे, अहो दिवस रात्र माझं भजन चालू आहे, ते देवाला दिसे ना. तुम्हाला सांगू, देवाला दोष द्यायचा नाही शिरेगावकर. माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना त्याच्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत असतात. लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 प्रारब्ध, नंबर 2 संचित आणि नंबर 3 क्रियमान. या 3 गोष्टींच्या आधारावरती माणसाचं जीवन असतं. माणसाच्या जीवनात जे काही घडत असतं ते या 3 गोष्टींच्या आधारावरती होत असतं. म्हणून देवाला दोष देत बसू नका. तुका म्हणे का देवावरी रुसावे, मनाशी पुसावे. काय केले, स्वतःच्या मनाचा 7-12 उचका कधीतरी. त्याच्यात कळलं हो तुम्हाला काय काय दिवे लावलेत, काय काय नाही. तुम्हाला सांगू का, देवावरती दोष देऊन चालणार नाही. मुळात वर्णनकारांनी वर्णन केलंय, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, देव दिनांचा आहे, देव स्वज्वळ मनांचा आहे, देव सात्विकाचा आहे, देव चांगल्याचा आहे, देव चांगलाच विचार करतो. आजपर्यंत जगाच्या बापानं कुणाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. हे तुम्हाला मान्य करावं लागेल, पटवून देईल मी. देव कोणासोबत वाईट कधीच करत नाही. तुम्हाला सांगतो, त्याची जे भक्ती करतात, त्याची जी सेवा करतात, त्याच्यासाठी तर त्याच्या मनामध्ये चांगलीच संकल्पना आहे, चांगलीच भावना आहे. पण त्याचा राग जे करतात, त्याचा द्वेष जे करतात, त्यांचं ही कल्याण करण्याचा मोठेपणा हा त्याच्या अंगात दडू नये, त्याच्या अंगात लपलेला आहे. आणि या एका कारणामुळे कदाचित कित्येक वेळा संतांचे देवाचे भांडणं झाले. ध्यानावर नाही राहिला म्हटले तू, ए देवा, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार,
दिवाणाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार हे देवा अरे न्यायसंगत गोष्टी तुझ्याकडून अपेक्षाच करू नये म्हटले माणसानं. जे रात्रंदिवस तुझं भजन करतात, जे रात्रंदिवस तुझ्यासाठी वनात जाऊन बसलेले त्यांच्याकडे ढुंकून पाहायला देवा तू तयार नाही. जे मारण्यासाठी आले त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ मोक्षाचे दान तू देऊन टाकलं देवा. एक सांगू का तुम्हाला, पुराणातली गोष्ट विचारून जाईल तुम्हाला. पुतना मावशी आठवते? पुतना मावशी आठवते का? ओ महिला मंडळ, पुतना मावशी आठवते ना? कशासाठी आली होती देवाकडे? कशासाठी? देवाला झोका द्यायला नाही हो, त्याला मारण्यासाठी आली होती. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, तुवा सनकाधिकाचे निमाणे सायुज्य सौरसूदितला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. तुवा सनकाधिकाचे निमाने हृदयामध्ये उरामध्ये विष धारण करून आली देवाला पाजण्यासाठी. हा प्रयत्न विफळ झाला. जगाच्या बापानं मारला तो भाग वेगळा, पण मारत असताना सायुज्यता नावाचा सर्वश्रेष्ठ मोक्ष देऊन टाकला पुतनेला. जी मारण्यासाठी आली तिला सर्वश्रेष्ठ सायुज्यता नावाचा मोक्ष जर तो देऊ शकतो, तर तुमच्या आमच्या सारख्या माणसांसोबत अन्याय करायला त्याला कुठं वेळ आहे? बस तुम्ही तुमचं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलं माणूस म्हणून राहण्याचा प्रयत्न करा. हाच खरा परमार्थ आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ परमार्थ कुठला नाही. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून एकचित्तानं त्या परमात्म्याला शरण जा. मग बघा, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. मग तुमच्या सर्व संकट, सर्व व्यथा, सर्व कष्ट जाणून घेण्यासाठी तो तत्पर आहे. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, तुमच्या चित्तात शुद्धी आणून जर तुम्ही त्याला शरण गेले, तर मग या सगळ्या गोष्टी सुलभ आहेत, सुखकर आहेत, शक्य आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरा हे सांगण्यासाठी तुमच्या चरणावरती लोटांगण घालतात. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत. आपुलले चित्त शुद्ध करा, आपुलले चित्त शुद्ध करा राम. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत. आपुलले चित्त शुद्ध करा, आपुलले चित्त शुद्ध करा, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, दंडवत. सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्त करून ज्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी तुकोबारा आपल्या पायावरती लोटांगण घालतायत. एक वार त्या परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं भजन करूया. आपापल्या हातावरती घ्या, घ्या घ्या घ्या. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.
मुबारक हो माई मुबारक माई मुबारक हो माई सकळांचे पाया माझे दंडवत अपुलाले चित्त शुद्ध करा. कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे. शेवटचे 5-7 मिनिटं बाकी आहेत. अभंगाचे 2 चरण बघण्याचा प्रयत्न आपण केला. यदा कदाचित अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुम्हाला आधी सरळ समजावून सांगितला होता. उर्वरित चरणांचा अर्थ सांगण्याची मला तुम्हाला गरज भासत नाही. जर कधी वेळ मिळाला तर उर्वरित 2 चरणाचा सविस्तर अर्थ भविष्यात बघण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी खऱ्या अर्थानं ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, कैलासवासी गंगा भागीरथी आसराबाई नारायण कोकलारे यांना जाऊन 1 वर्ष आपल्यातनं पूर्ण होत आहे. आणि त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारानं आपल्या मातोश्रींच्या आठवणीमध्ये उभं वर्ष जगलंय. मी म्हणतो असा एकही दिवस त्यांच्या जीवनामध्ये या 1 वर्षात आला नसेल की आपल्या आईची आठवण त्यांना कधी झाली नसेल. त्याचं कारण सांगून जाऊ शिरेगावकर. जितका जिव्हाळा, जितकी माया, जितकं स्नेह, जितकं प्रेम आई आपल्या मुलांवर करते ना, जगात कुठलंच तत्व तितकं प्रेम, तितकी माया माणसावर करत नाही. जोपर्यंत आई माणसाच्या जीवनात जिवंत आहे ना शिरेगावकर, तोपर्यंत स्नेहाचा, प्रेमाचा आणि मायेचा समुद्र माणसाजवळ आहे. पण ज्या दिवशी आई माणसाच्या जीवनातनं निघून जाते त्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रेमाचा समुद्र कायमचा सुकून जातो माणसासाठी. या जगताच्या पाठीवर परत माणसावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व दुसरं कोणी राहत नाही. केवळ एक आई असं तत्व आहे जे कुठल्याही लाभाशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही हिताशिवाय मुलावरती निष्पक्ष, केवळ निष्पक्ष प्रेम करत असते. गड्यावर उत्सव दिवाळीचा चालू आहे महिला मंडळी. तुम्हाला सांगू, तुमची दिवाळी तोपर्यंतच चांगल्या किमतीची आहे, तुमच्या दिवाळीत तोपर्यंतच आनंद आहे जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई जिवंत आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातनं तुमची आई निघून जाते ना, त्या दिवशीपासनं तुमच्या दिवाळीला काहीच किंमत उरत नाही. जरा बोलायचंच झालं तर परका होऊन जातो तो उमरा कायमचा तुमच्यासाठी. गेल्या प्रत्येक दिवाळीला जी पिशवी भरून येत होती ना सासरला निघण्याच्या वेळी, प्रत्येक दिवाळीला जी पिशवी गच्च भरून येत होती, आई गेल्यानंतर ती पिशवी न कळत रिकामी यायला लागते. त्या दिवशी आईची किंमत समजते माणसाला. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत एकटीला कधी येऊ दिलं नाही आईनं. बस स्टॉप पर्यंत सोबत यायची तुमच्या. ज्या आईला पाण्याचा तांब्या उचलता येत नव्हता ना, ती आई भरलेल्या 2 गच्च पिशव्या हातात घेऊन तुमच्या सोबत बस स्टँड परत यायची. पाहुणे रावडे यायचे तिला भेटायला. कुणी 10 रुपये द्यायचं, कुणी 50 रुपये द्यायचं, कुणी 100 रुपये द्यायचं. हे सगळे पैसे साठवून ठेवायचे ते आपल्याजवळ. का माहिती? ज्या वेळेला माझी ताई दिवाळीला येईल ना, त्या वेळेला हे पैसे मी तिला देईल. बस स्टॉपवर यायची, चोरून ते पैसे खिशातनं काढून मुलीच्या स्वाधीन करायचे. ताई एवढेच आहे माझ्याजवळ, बस एवढेच आहे ग, याच्यामध्ये तुझ्या मुलाबाळांना काहीतरी घे. इतकं प्रेम दाखवणारी जगतात केवळ आईच असू शकते गडव. आईची उपमा देवाच्या उपमेला लाजवेल इतकी सर्वश्रेष्ठ उपमा आहे. आईचा अधिकार कदाचित देवाला सुद्धा लाजवेल इतका स्नेह, इतकी माया आई माणसावरती करत असते. म्हणून जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिची किंमत करा गड्याव. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत सांभाळा. अरे कधी काळी फोन येईल सहज तुम्हाला, ताई मला तुला भेटावं वाटतंय, दादा मला तुझी आठवण येते. निसंकोच मनानं हातातली लाख कामं बाजूला ठेवा आणि तिच्या भेटीला जा. जाणो कधी तुमचा जीव अडकलेला असेल, तुमच्या एका भेटीसाठी ती तळमळत असेल. ज्यावेळी तुम्ही भेटाल ना, जगातातलं सगळ्यात मोठं समाधान तिच्या चेहऱ्यावरती तुम्हाला बघायला भेटल. याला आईचं प्रेम, याला आईची माई म्हणतात. तुम्हाला सांगू, उगाच आईला लाख मोलाच्या उपमा समाजात दिल्या जात नाही. आई जीवनाचा आधार आहे. आई जीवनातलं खरं सोनं आहे. आई माणसाच्या जीवनाचा सार आहे. आई माझी
मायेचा सागर दिला तिने जीवनाला दार नभीची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी ग छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मंदी उभ आयुष्य जगेन माझ्या देवा पाशी आई आज तुलाच मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे माणसाच्या जीवनात शेवटची विनंती माझी झालं आपलं कीर्तन लाख मोलाचे बंगले बांधा संपत्ती कमवा काही हरकत नाही पण त्या संपत्तीच्या मोहामध्ये त्या संपत्तीच्या मदामध्ये ज्यांनी आपल्याला जन्म दिला ना शिरेगावकर त्यांना विसरून जमणार नाही हो तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय तुम्हाला जेव्हा तुम्ही लहान होते नाना प्रकारच्या यातना तुम्ही त्यांना देऊ केल्या त्या सगळ्या सहन करून तुम्हाला लहानाचा मोठा त्यांनी केलंय आज मात्र वेळ त्यांच्यावरती वाईट आहे आज त्यांची साथ सोडून जमणार नाही गाडेगा बस एवढीच विनंती आहे माझी झालं आपलं कीर्तन संपलं माझी एवढी विनंती आहे का आज या ठिकाणी केलेलं कीर्तन खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं मला वाटेल हेच खऱ्या अर्थानं तुमच्याकडनं मला पोच पावते आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे त्यांची सेवा करा मी कायम सांगत असतो तीर्थयात्रेला जाऊ नका कुठल्या देवदर्शनाला जाऊ नका इतकंच काय मंदिरात नाही गेले तरी चालेल पण जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुमचा बाप तुमच्यासाठी विठ्ठल आहे आणि जोपर्यंत तुमची आई तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुमची आईच तुमच्यासाठी रुक्माई आहे हे जीवनाचं त्रिवार सत्य याच्या पलीकडे दुसरं दैवत माणसाच्या जीवनात नाही म्हणून आपापल्या आई वडिलांचा सांभाळ करा असो आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आमचे ऋषीदादा असतील आमचे सरपंच असतील यांना वंदन करतो माणूस चुकीचा पुतळा आहे चुका माणसाकडनं होत असतात एखादा शब्द जर बोलताना चुकीचा निघालेला असेल मुखातनं माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा एखादं वाक्य पटलं असेल गोड वाटलं असेल आई वडिलांचा आशीर्वाद साधू संतांची कृपा गुरुवार्यांची कृपा म्हणून ग्रहण करा आपल्या सोबत घेऊन जा निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले पायिक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय आ बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे आ नाही विचारिला अधिकार मी आपुला आ तुका मन ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान लक्ष्मण भाऊ